नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, IMP फार्मामध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्ही जर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी कॅप राउंड 1 साठी ऑप्शन फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण विद्यार्थ्यांच्या सर्वात मोठ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. कॅप राउंड 1 प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट रिलीज झाली आहे का? जर अजून रिलीज झाली नसेल तर कधीपर्यंत येऊ शकते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रोव्हिजनल अलॉटमेंट लागल्यानंतर पुढे काय करायचं? फ्रीज करायचं की बेटरमेंट करायचं? ॲडमिशन ॲक्सेप्ट कसं करायचं? सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे काय? कॉलेज रिपोर्टिंग कधी करायची? आणि कोणती चूक केली की तुमची सीट धोक्यात येऊ शकते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण अधिकृत नियमानुसार अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटीशी चूक देखील तुमच्या ॲडमिशनवर परिणाम करू शकते. आणि जर तुम्ही फार्मसी ॲडमिशन, कॅप राउंड अपडेट्स आणि अशाच अधिकृत माहितीसाठी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक महत्त्वाची अपडेट सर्वात आधी आणि अचूक माहितीसह आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. चला तर मग कोणताही वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलो आहोत. या ठिकाणी आपण खाली जाऊन बघू शकतो डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी DSP या बटनवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर होम पेज ओपन होणार आहे. ह्या होम पेजवर आपण बघू शकतो या ठिकाणी न्यूजमध्ये पण प्रोव्हिजनल अलॉटमेंट बद्दल काही न्यूज नाहीये. त्यानंतर होम पेजवर कुठेच मेरिट प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट बद्दल काही नाहीये. जी प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट असते ती या ठिकाणी मेरिट स्टेटसच्या खाली लागत असते. तुम्हाला जर एक्झाम्पल बघायचं असेल तर मी तुम्हाला लास्ट इयरच्या वेबसाईटवर दाखवू शकतो. ही लास्ट इयरची वेबसाईट आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो प्रोव्हिजनल अलॉटमेंट हे बटन मेरिट स्टेटसच्या खाली ऍक्टिव्हेट आहे. या बटन आपण क्लिक केल्यानंतर इन्स्टिट्यूट वाईज लिस्ट या ठिकाणी बघू शकतो. तुम्हाला कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं नाव आलेलं आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही पर्टिक्युलर देखील बघू शकता. या ठिकाणी तुमचे सेकंड, थर्ड, फोर्थ हे कॅप असणार आहे, ब्लँक असणार आहेत. तुम्हाला फक्त कॅप 1च्या खाली व्ह्यू बटन दिसणार आहेत. तुम्ही तुमच्या कॉलेज जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या ह्या कॉलेज तुमचा नंबर लागला आहे का तुम्हाला बघायचा असेल, त्यावर तुम्ही क्लिक करा. तुमच्यासमोर त्या कॉलेजची लिस्ट ओपन होणार आहे. या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे. प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट रिलीज झाल्यानंतर आपल्यासमोर काय काय स्टेप्स आहेत ते आपण इन शॉर्ट या ठिकाणी बघूया. आपल्याला कोणतं कॉलेज लागलं आहे हे बघण्यासाठी आपल्याला आपलं लॉग इन करून घ्यायचंय. लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डला लेफ्ट साईडला एक प्रिंट नावाचं बटन असेल, त्या प्रिंट नावाच्या बटनवर आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर आपल्यासमोर प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर हे एक असं बटन येईल. त्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपलं प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर आपल्यासमोर डिस्प्ले होणार आहे, ज्यामध्ये आपला प्रेफरन्स आणि आपलं कॉलेज त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, समोरची जी स्टेप असते ती असते सीट ॲक्सेप्टन्सची. सीट ॲक्सेप्टन्समध्ये तुम्हाला फ्रीज किंवा बेटरमेंट या दोन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करावं लागतं. त्यानंतर 1000 रुपयाची फी पे करावं लागते. त्यानंतर तुम्हाला तुमचं फॉर्मची प्रिंट येईल. ती प्रिंट तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करायची आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांना 3 दिवसाच्या आत कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे. आता फ्रीज आणि बेटरमेंट म्हणजे काय हे या ठिकाणी आपण समजून घेऊया. तर ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स लागला असेल त्यांना या ठिकाणी ऑटो फ्रीज झालेले दिसणार आहेत. त्यांना त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावंच लागणार आहे. जर त्यांनी त्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं नाही तर ते राऊंडच्या बाहेर पडणार आहेत आणि हे ऍडमिशन देखील त्यांना 3 दिवसाच्या आत घ्यायचंय. 7, 8 आणि 9 या 3 दिवसाच्या आत त्यांना त्या कॉलेजला रिपोर्ट करून ऍडमिशन घ्यायचं आहे. बट ज्या विद्यार्थ्यांना अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अलॉट झाला आहे त्या विद्यार्थ्यांसमोर या ठिकाणी 2 ऑप्शन येणार आहेत. ते 2 ऑप्शन म्हणजे कोणते? फ्रीज आणि बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज. ज्या विद्यार्थ्यांना लागलेलं कॉलेज म्हणजे ते सॅटिस्फाईड आहे, त्यांना त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर त्यांनी या ठिकाणी फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि 3 दिवसाच्या आत कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे. त्यानंतर जे विद्यार्थी लागलेल्या कॉलेज सोबत सॅटिस्फाईड नाहीये आणि त्यांना नेक्स्ट राऊंडला जायचं आहे आणि जे कॉलेज लागलं आहे त्या कॉलेजची सीट देखील बुक ठेवायची असेल तर त्यांनी या ठिकाणी बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीज हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. बेटरमेंट केल्याने काय होईल, तुम्ही जर नेक्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला एकही कॉलेज नाही लागलं तर तुमची प्रिव्हियसली तुमची सीट अलॉट झाली होती ती या ठिकाणी बुक राहणार आहे. बट जर तुम्हाला नेक्स्ट राऊंडमध्ये एखादी सीट अलॉट झाली दुसऱ्या कॉलेजला तर या ठिकाणी तुमच्या जुन्या कॉलेजची सीट या ठिकाणी निघून जाणार आहे. त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे काय आणि सीट ॲक्सेप्टन्स कसं करायचं? तर सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे काय, जर तुम्हाला जे कॉलेज लागलेलं आहे त्या कॉलेजला जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल किंवा त्या कॉलेजला सीट तुम्हाला बुक ठेवून जर समोरच्या राऊंडला जायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे. यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले तुमची लॉग इन करून घ्यायची आहे. त्यानंतर
डॅशबोर्डवर लेफ्ट साईडला एक सीट एक्सेप्टन्स नावाचं बटन ऍक्टिव्हेट होईल. त्या बटनवर क्लिक केल्यानंतर ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स लागलाय त्यांचं ऑटो फ्रीज होणार, त्यांना एकच ऑप्शन दिसणार. बट ज्यांना अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अलॉट होणार आहेत त्यांना त्या ठिकाणी 2 ऑप्शन दिसणार, फ्रीज आणि नॉट फ्रीज. तर त्यांनी काळजीपूर्वक ते ऑप्शन हाताळायचं आहे. समोर जाऊन 1000 रुपयाची फी पेमेंट करायची आहे आणि रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आम्ही काही टिप्स देणार आहोत की ज्या तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायच्या आहेत. फ्रीज किंवा नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट हे हाताळताना तुम्हाला विचारपूर्वक हाताळायचं आहे. त्यानंतर सिटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या डेट्स आहेत त्या एक्झॅक्टली त्या डेट सोबत अपडेटेड राहायचं आहे. त्यानंतर जर ऍडमिशन करणार असाल तर तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत कॅरी करायचे आहेत आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करण्या अगोदर तुम्हाला सगळ्या डॉक्युमेंटचे स्कॅन कॉपी तुमच्याकडे ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिप किंवा कोणत्याही कामासाठी त्या फ्युचरमध्ये काम येईल. त्यानंतर तुम्हाला जे कॉलेज लागलं आहे त्याचं कॉलेजचं नेम, कोर्स, कॅटेगरी हे अलॉटमेंट लेटरवर चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर IMP फार्मा या चॅनलला फॉलो करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही कोणत्याही अपडेट्स पासून तुम्ही वंचित राहणार नाही. त्यानंतर जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील ते या ठिकाणी तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी कॅप राऊंड 1 प्रोव्हिजनल अलॉटमेंट संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. आता पुढे सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय, प्रोव्हिजनल अलॉटमेंट रिलीज झाल्यानंतर कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका. फ्रीज, बेटरमेंट किंवा ऍडमिशन कन्फर्मेशन करण्यापूर्वी अधिकृत वेळापत्रक आणि नियम नीट समजून घ्या. जर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडीही मदत झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. कदाचित ही माहिती त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. आणि जर तुम्ही अजूनही IMP फार्मा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण फार्मसी ऍडमिशन, कॅप राऊंड आणि फार्मसी करिअर संदर्भातील प्रत्येक अधिकृत अपडेट आम्ही सर्वात आधी आणि सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तुमच्या मनातील अजून काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये नक्की विचारा, कारण शक्य तितक्या लवकर आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करत राहा आणि तुमच्या ऍडमिशनसाठी मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.